हेल्दी आणि डिलिशियस उत्तप्पा नक्की ट्राय करा। यूट्यूब मित्रमैत्रिणींनो, शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा उत्तप्पा। त्यासाठी आपण ताक घेतले आहे। ताक तुम्हाला ज्या प्रमाणात आवडते तसे आंबट किंवा गोड घ्यावे। मी साधारण इथे 1 ग्लास ताक घेतले आहे। याच्यात साधारण 3 ते 4 जणांसाठी उत्तप्पा तयार होऊ शकतो व त्याच्यात लागेल तितक्या प्रमाणात भिजेल असा रवा, बारीक रवा त्यात घातला आहे। अशा पद्धतीने रवा 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित ताकामध्ये भिजून घ्यावं। भिजवताना त्यात थोडीशी धनेजिरे पूड आणि मीठ आणि साखर घालावी चवीनुसार। आता या पिठामध्ये आपण धनेजिरे पूड व हळद घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। अशा रीतीने तवा मस्त गरम झाल्यानंतर त्यावर हा उत्तप्पा थोडासा जाडसर प्रमाणात घालून घ्यावा व दोन्ही बाजूने छानपैकी शेकून घ्यावा। त्याला झाकण्याची शक्यतो गरज नसते। अशा रीतीने तयार झालेला आंबट गोड चवीचा उत्तप्पा नुसता पण तसाच खाण्याचे छान लागतो किंवा सॉस किंवा चटणी बरोबर तर अतिशय उत्तम लागतो। बघा मग तुम्हाला आवडतोय का? रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा। थँक्यू।